पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 3 तरुणींना विनाकारण मारहाण करण्यात आली आणि ती पोलिसांकडून करण्यात आली। त्यामुळे त्यासाठी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा असं या तरुणींची मागणी होती। त्यासाठी रात्रभर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात आलं। तरी देखील पुणे पोलिसांनी अॅट्रॉसिटी दाखल करता येणार नसल्याचं पत्र दिलं आणि प्रशासकीय चौकशी करत असल्याचं सुद्धा आज म्हटलंय। मात्र या सगळ्या प्रकरणाविरुद्ध पोलिसांविरुद्ध या मुली ज्या आहेत त्या आता कोर्टात जाणार आहेत आणि कोर्टामध्ये हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत। आपल्यासोबत ॲडव्होकेट परिक्रमा खोत आहेत। नेमकं यात आता कायदेशीर क्लिष्ट काय, कारण तुम्ही त्या दिवशी रात्रभर तुम्हीही होतात तिथं, सगळ्या गोष्टी कायदेशीर बोलल्याही गेल्या असतील, मात्र तिथं काही झालं नाही, फक्त एक पत्र मिळालं। याच्या पुढची सगळी प्रक्रिया काय असते आणि तुमची मागणी काय? सर, त्या दिवशी त्या मुलींना फक्त मारहाण झाली म्हणून अॅट्रॉसिटी दाखल करा अशी आमची मागणी नाहीये। त्यांना इल्लिगली डिटेन करून ठेवण्यात आलं, जिथे नेण्यात आलं तिथे त्यांच्यावरती जातीवाचक शिवीगाळ त्यांना केलेली आहे। एका विशिष्ट जातीतनं त्या येतात, त्याचा आधार घेऊन त्यांना वारंवार हिणवण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यामुळे त्यांचं कामाच्या ठिकाणी, त्यातल्या आमच्या एका मैत्रिणीला कामाच्या ठिकाणी पोलीस गाडी घेऊन जातात, तिला तिच्या शाळेतनं सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर, मुख्याध्यापकांच्या, शिक्षकांच्या समोर ती कुणीतरी खूप मोठी गुन्हेगार आहे असं सगळं दाखवून भासवून तिला तिथनं घेऊन जातात। याच्या त्यांची चूक फक्त एवढी आहे की एखादी महिला जी मिसिंग आहे तिने आत्महत्या करू नये किंवा तिला कोणीतरी मारून टाकू नये म्हणून तिचा जीव वाचवण्यासाठी यांनी केलेली मदत आहे, धडपड आहे, प्रयत्न आहे, त्याला प्रशासनाकडनं आम्हाला सगळे हे उत्तरं मिळत आहेत। ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिले आंदोलन करण्यापर्यंतचं, किंवा हे अजून पण आम्ही आंदोलन म्हणत नाही याला, आम्ही याच्यात अजूनही संवादावरती आमचा अढळ आणि ठाम विश्वास आहे, संविधानावरती आमचा अढळ आणि ठाम विश्वास आहे। आम्ही 1 तारखेला हे सगळं प्रकरण घडलं त्या काळापासनं 11:30 वाजेपासून साधारण रात्री पोलीस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशनला जातोय, त्यांच्याशी बोलतोय, आमचा गुन्हा दाखल करा म्हणून त्यांना मागणी करतोय। 1 तारीख हे पूर्ण ह्या सगळ्या याच्यात गेल्यानंतर 2 तारखेला आम्ही परत तिथे पोलीस स्टेशनला गेलो। मुलींना जी मारहाण झाली त्यांचं किमान तुम्ही मेडिकल करून घ्या अशी आम्ही त्यांना विनंती केली, MLC केस हे करून घ्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली। त्या आमच्या 4-5 तास आम्हाला तिथे त्यापेक्षा जास्त बसवून ठेवलं तरी आम्हाला काही तिथे दाद मिळाली नाही, आमच्या मैत्रिणींना दाद मिळाली नाही। म्हणून एक निवेदन देऊयात, CP साहेबांच्या कानावरती हे सगळं काही घालूयात आणि CP सरांना विनंती करूयात की सर, आपण किमान कोथरूड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा किंवा का दाखल होत नाही अशी विचारणा करावी। म्हणून एक निवेदन घेऊन आम्ही CP ऑफिसला 3 तारखेला रविवारी तिथे गेलो होतो, पण तिथेही आम्हाला उडवाउडीची उत्तरं सगळी देण्यात आली, टोलवाटोलवीची उत्तरं सगळी देण्यात आली। अगदी प्रकार झाला, हे सगळं आपल्या समोर आहे, त्याचा काही हरकत नाही। मात्र ह्याच्या पुढची लढाई का पोलिसांना याचं गांभीर्य कळालं नाही का? कारण वंचितचे सगळे कार्यकर्ते, स्वतः अंजली आंबेडकर, सुजाता आंबेडकर, आमदार रोहित पवार जे तुमच्यासोबत बसले, तरी सुद्धा प्रशासन यावर काहीच कारवाई करत नाही। याचा दबाव होता कुणाचा? तुम्हाला काय वाटलं या 6 तासात पोलिसांवर काय होतं नेमकं प्रक्रिया? 6 पेक्षा 16 तास सर साधारणपणे या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही तिथे पूर्ण वेळ बसून होतो। सकाळी 10 वाजेपासून रात्री 3:30 वाजेपर्यंत रादर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये का टाळाटाळ केल्या जाते? कारण मी हे काहीच सांगत नाही सर, हा कायदा जो आहे ना हा खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, याच्यातच सगळं काही दिलेलं आहे आणि आम्ही याच्यानुसार करा एवढंच त्यांना म्हणत आहोत, याच्या पलीकडे आमची काहीच मागणी नाहीये। असं असताना पुणे पोलिसांकडनं अशा प्रकारचं एखादं पत्र येणं किंवा अशा प्रकारचं एखादं उत्तर येणं हे खूपच खरं तर निराशाजनक आहे आणि याच्यामध्ये मग आता त्यांनी आम्हाला गुन्हा दाखल करून म्हणजे ते घेऊ शकत नाही किंवा प्रथम दर्शनी दिसून येत नाही। मुळात जर 18A तुम्हाला सांगताय की तुम्हाला प्रथम दर्शनी इन्क्वायरी करता येत नाही, तुम्हाला प्राथमिक इन्क्वायरी करू शकतच नाही, तुम्ही करणं गरजेची आहे का वगैरे नाही, करू शकत नाही, मग तुम्ही प्राथमिक तपासणी, प्राथमिक तथ्य हे जे सगळं बोलताय, इन्क्वायरी केली कुठे आणि जर केली तर त्याचे रिपोर्ट्स काय आहेत, काय कुठपर्यंत, हे आम्हाला काहीच उत्तर न मिळाल्यामुळे पोलिसांना अधिकार नाहीत प्रथमदर्शनी इन्क्वायरी करायची, म्हणजे गुन्हा दाखल करून घेणे हे अधिकार कायद्या येस, गुन्हा दाखल करून घेणं हा पोलिसांवरती या कायद्याच्या नुसारचा असलेला मॅन्डेट आहे। मग तो कुणाच्याही संदर्भातला गुन्हा असला तरीही याच्यामध्ये, कारण हा कायदा, मी परत हे सांगते आहे की एनी पर्सन हा शब्द याच्यात वापरला गेलेला आहे आणि म्हणजे याच्यामधनं पोलिसांना वगळला गेलेला आहे किंवा याच्यातनं शासकीय कर्मचाऱ्यांना वगळला गेलेलं आहे, अशा कुठल्या स्वरूपाची केस नाहीये सर आपली। त्याच्यामुळे आमचं फक्त एवढं म्हणणं आहे, FIR दाखल झाल्यानंतर तुम्ही इन्क्वायरी करा, आमचं जर इन्क्वायरीमध्ये तुम्हाला काही
काहीच तथ्य आढळले नाही तर तुम्हाला ए समरी बी समरी हे सगळं दाखल करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तपास पोलीसच करणार आहे. चार्जशीट दाखल करताना तुम्ही म्हणू शकता की याच्यात काहीच तथ्य नाहीये, त्याच्यामुळे आम्ही याच्यात काही पुढे तपास हे केलेला नाहीये. क्वॅशिंगला जाण्यासारखे एफआयआरचे भरपूर सगळे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असताना एफआयआर दाखलच करून घेणार नाही ही जी तुमची अडमठ्ठेपणाची भूमिका आहे ही कशासाठी आहे, कुठल्या दबावातनं आहे. आणि त्यामुळे आता नाईलाजाने आम्हाला मग 156(3) CRPCचा आधार घेत आता 175 BNSS आहे त्याचा आधार घेत कोर्टाकडनं या सगळ्या बाबीमध्ये न्याय मागावा लागतोय, दाद मागावी लागतीये. प्रक्रिया काय? हा साधारण आज ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये आपण हे करत आहोत. सगळं ड्राफ्टिंग आणि हे मागच्या 2 दिवसांपासून या सगळ्यांचं सुरू आहे आणि आज हे दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण या मुलींच्या वतीनं कोर्टात दावा दाखल म्हणजे पिटिशन दाखल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग कोर्टाकडनं ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रथमदर्शनी केस दिसून येते हे सगळं जेव्हा आपण सगळे डॉक्युमेंट्स आणि हे सगळं फोटोज आणि जे काही पुरावे उपलब्ध आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे झालेले आहेत ते सगळं कोर्टाकडे हे करून ते दिसून येते आणि त्याच्यानंतर मग कोर्टाकडनं पोलिसांना आणि प्रशासनाला तसे आदेश दिले जातील की आपण याच्यामध्ये एफआयआर दाखल करून घ्यावेत. तर आता ह्या सगळ्या प्रोसेसनी आपण वेगवेगळ्या माध्यमातून याच्यातनं सध्या करत आहोत. हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने अशा अनेक सगळे निर्वाळे दिलेले असताना, सुप्रीम कोर्टाने अगदी रिसेंट असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असताना तुम्ही सुप्रीम कोर्टाच्याच निर्णयाचा अवमान या सगळ्या प्रक्रियेतनं करत आहात. पोलीस प्रशासन माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सगळ्या प्रोसेसमध्ये जर अपमान करत आहे तर त्यांच्यावरती वेगळं म्हणजे अवमान याचिकाही का दाखल करण्यात येऊ नये हाही प्रश्न खरं तर आमचा आहे. अवमान याचिका दाखल करणार आहे सर सध्या अजून त्याच्याबद्दल काहीच लिगल हे नाहीये. आपण 156(3)च्या याच्यातनं एक टप्पा आम्हाला ज्या काही आमच्याकडे अधिकार आहेत, ज्या सगळे डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे सगळ्या लेवलला आपण एका टप्प्यात हे सगळं करण्याचा प्रयत्न सध्या करत आहोत. तर ह्या होत्या ॲडव्होकेट परिक्रमा खोत. आणि अट्रॉसिटीच्या कायद्यातच प्रथमदर्शनी चौकशी करण्यापेक्षा गुन्हा दाखल करावा असं कायद्यात लिहिलेलं आहे. तरी सुद्धा ते होत नसल्याने शेवटी आता या मुलींच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात येते आणि कोर्टात दाद मागण्यात येणार आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज दुपारपर्यंत ही सगळी प्रक्रिया जी आहे ती त्यांच्याकडून पूर्ण करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी मात्र ACP दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आमची चौकशी केल्याचा दावा करत असून त्यात तथ्य नसल्याचं म्हटलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.